लय उड्या मारत होतास ना, शेवटी गावलंच ना आमच्या तावडीत आणि आमच्याच घरात घुसून आमच्यावर रुबाब दाखवतो। आमच्या घरात पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला बातम्या काढून गेलास, त्या फडतूस पिल्याला घेऊन गेलास, त्याच्या आधी शोना मॅडमला भेटून गेलास। हे बघ, मी तुला अजून बी सांगतोय, मी काय बी केलेलं नाही, पण तुला लढायची एवढी हौस असेल ना, एकदा हात सोडून बघ। ए, तुला एवढा मारला तरी अजून तुझी मस्ती केली नाही ना? थांब, तुझा आज माझच जिरवतो। मी माझ आणि मस्ती दोन्ही बी करत नाही। अरे मी मातीतला माणूस आहे, मानानं जगतो। अरे वाघाचा जिगर आहे ही, दुश्मनाला असं भेकडागत लपवून ठेवत नाही। एकतर मी कोणाच्या नादाला लागत नाही, कोण माझ्या वाकड्यात केल्यावर त्याला सोडत बी नाही। ए, आज इथून तर सुटून दाखव ना, मग मानला तुला। त्याला इतका मार ना की परत याची माझ्याकडे मान वर करून बघायची हिम्मत झाली नाही पाहिजे। तुडवा ह्याला। अगं पिऊ, अजून किती रडणार आहेस? सावर स्वतःला। कशी सावरू वैशे? माझ्या डोळ्यासमोर विरूला ते मारत होते आणि मी काहीच नाही करू शकले। तू का अडवलंस मला वैशे? सांगून द्यायचं होतंस ना सगळं खरं। जे व्हायचं होतं ते झालं असतं। अगं ही ती वेळ नव्हती पिऊ, हे तू आधीच सांगून टाकायला पाहिजे होतंस। पिऊ, खरं बोलायची वेळ निघून गेली। जर का तू आता काही सांगितलं असतंस, तुला खोटं बोलायची लय मोठी किंमत चुकवावी लागली असती। पण तीच करतेय वैशे, मी तीच करतेय मी। तू खरं म्हणत होतीस, आपल्या डोळ्यासमोर आपल्या दोस्ताला कोणी मारलं ना, लय वाईट वाटत। डॅडी मला त्याला मारायला सांगत होते। जर का असं झालं असतं ना पिऊ, तर विरूला समजा खरं खरं तवाच कळाला असतं आणि तू राजकारण करण्यासाठी त्याच्याशी दोस्ती केल्यास असं त्याला वाटलं असतं। नाही नाही वैशे, असं नाही झालं पाहिजे। मी खरंच त्याला माझा खूप चांगला दोस्त मानते। हे सगळं माझ्यामुळे झालंय वैशे, माझ्यामुळे डॅडींनी त्याला अडकळीच्या खोलीत डांबून ठेवलं। अगं पण पिऊ, तू काय एवढी काळजी करतेस? आणि असं पण तुझं त्याचं काय नातं आहे ग दोस्तीचं? पिऊ आता त्याची दोस्तीन बिस्ती समजा विसरून जायचं। असं कसं विसरू वैशे? मी फसवलंय त्याला, मी खोटं बोलली आहे त्याच्याशी। तो लय खरा वागलाय ग। मी गरीब आहे हे समजून त्यानं मला कामाला लावलं। मी विरोधकाच्या घरात काम करते हे माहित असून सुद्धा त्यानं मला त्याच्या घरी नेलं। त्याच्या आईनं मला 2 घास प्रेमाचे भरवलेत ग, आणि इतकं सगळं होऊन बी स्वतःच्या जीवावर खेळून तो इथं आला का तर मला सॉरी म्हणायला, आणि तू म्हणते विसरून जा। वैशे, विरू लय मोठ्या मनाचा माणूस आहे, साफ दिलाचा आहे, प्रेमाच्या काळजाचा माणूस आहे तो। मला त्याच्या नजरेतून नाही उतरायचं। पिऊ, मग आता तू काय करायचं ठरवलंयस? मी अंकुशराव पाटलांची पोरगी आहे हे त्याला दुसरं कोण सांगण्याआधी मी आत्ताची आत्ता जाऊन सगळं खरं सांगणार। त्यानंतर तो माझ्याशी भांडला, चिडला, त्यानं माझं आयुष्यभर तोंड नाही बघितलं तरी चालेल, पण माझी दोस्ती खोटी होती, मी राजकारण केलं अशी माझी ओळख मला त्याच्या मनात नको। अगं पिऊ, माझं ऐक, परत एकदा विचार कर।
आर यू ओके पियू? तू इथं काय करतेस? तुझा रडका चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जातच नव्हता, त्यामुळं खूप अस्वस्थ फील होत होतं ग. माझी फ्रेंड ट्रबलमध्ये असताना मी माझ्या रूममध्ये जाऊन शांत कशी बसू? पण तू कुठे निघालीयस? वीरूला लपवलंय त्या खोलीत. मी ठरवलंय मी त्याला सगळं काही खरं खरं सांगणार. भेटलीस का तू? तिकडे जगदीशराव पहारा देत बसलेत. त्यांच्या समोर जाऊन तू राजवीरला सगळं खरं सांगणार आहेस का? मग आता मी काय करू? मला काय मी कळेना झालंय. ओके, मी आहे ना तुझ्यासोबत. मी तुझी फ्रेंड आहे. ऍटलिस्ट मी तुझ्यासाठी एवढं करूच शकते. मी राजवीरला सांगू का की तूच अंकुशराव पाटलांची मुलगी आहे? नाही, नको. मीच सांगणार. ऐकू दे चक्कू दादा. लय त्याला काय करल ते. मला मारल, घरी डांबून ठेवल, माझं बाहेर पडणं बंद करल, नाही तर जीव घेईल माझा. घेऊ दे जीव. कुणाच्या नजरेतून उतरण्यापेक्षा जीव गेलेला कधी बी चांगलाच. तुझ्या बरोबर राजवीरचा पण जीव घेतला तर? तुला काय वाटलं? राजवीरने तुझ्याशी फ्रेंडशिप केली आहे, त्याच्या बाईकवरनं तुला सगळीकडे फिरवलंय, हे जगदीशरावांनी ऐकल्यावरती ते खूप खुश होतील. अगं, स्वतःच्या घरातली बातमी बाहेर पडू नये ना, म्हणून त्याचा जीव घेतील. शोना, मला कसं बी करून वीरूपर्यंत पोचायचं. हीच माझी मदत कर. हे फ्रेंडशिप मध्ये कोणी प्लीज म्हणतं का? थांब, मी एक काम करते. मी तिकडे जाते आणि जगदीशरावांना तिकडून बाहेर काढते. मग तू त्या खोलीत जा आणि राजवीरला सगळं खरं सांग. हां, येते मी. भाऊजी अजून घरी नाही आलं. त्यांनी काय उलट सुलट केलं असेल तर माझं काय खरं नाही. तुझा काय संबंध? तू कशाला टेन्शन घेतेस? अहो, मीच टेन्शन दिलंय त्यासनी. त्यांनी जर युवा अध्यक्ष पदाचा राजीनामा नाही ना दिला तर मी हे घर सोडून जाईन अशी धमकी दिली मी त्यासनी. त्याचा विचार करून जर त्यांनी काहीतरी बरं वाईट केलं ना तर माझं काही खरं नाही हो. अगं, पण ही सगळं करायची काय गरज होती? काय गरज होती म्हणजे? मी काय अपशकुनी म्हणून मिरवू का? तुमची मम्मी तर टपलेलीच असते. काय झालं की मला टोमणं मारायला. अगं, पण मम्मी धडपडतीये ना मला पद मिळावं म्हणून. तुला कोणी सांगितलं वीरूच्या नादी लागायला? तर धडपडते की तुमची मम्मी. तुमचं एवढं पद गेलं तर हातावर हात धरून गप्प बसल्या होत्या त्या. आपण एवढी स्कीम राबवली, तिथं बी त्या वीरू भाऊजींचंच कौतिक झालं. आणि आता उपोषणाला बी त्याच घेऊन गेलत्या. या सगळ्यात तुमच्यासाठी काय धडपडल्या तुमच्या मम्मी? आता बघा मी काहीतरी करते म्हणून. मग बघा कशा येतात साडीचं पदर खोचून माझ्या नावानं बोट ओढायला. त्यांनी जर मला या घरातून बाहेर काढलं तर मला कुठं बी जायचं नाही. मला इथंच राहायचंय. मला नाही बाहेर जायचं. मला या घरात. अरे काय कालवा चाललाय? त्या सुनंदाने एक झोपमोड केली आणि तुमचा ह्यो कालवा. रातच्याला झोपाव का नाही माणसानं? पृथ्वी दार उघड. हो. काय ग? काय झालं एवढा मोठ्यानं रडायला तुला?
काय विचारत्या? अगं ती विरू नाही ना आला अजून घरी. मग सगळी काळजीत आहेत हे बघून तिला रडायला आलं. आता हिला कधीपासून त्याचा पुळका यायला लागलाय? काय काळजी करायची गरज नाही. तो त्याच्या मित्रांबरोबर बोंबलत फिरत असेल. गप गुबान झोपा आणि मला पण झोपू द्या. परत तुमचा आवाज आला नाही पाहिजे. कळतंय का काय? वीरू भाऊजी कुठे आहेत कळले बगर मला झोप नाही लागायची. थांब आपण फोन लावून बघू. हा लावा, तुम्ही फोन लावतच लागलं तर ते बरं होईल. ओ लागला का फोन? फोन लागना झालाय. काय आता तर बाई मला लयच भ्या वाटायला लागली. नाही तुम्ही जा, तुम्ही आत्ताच्या आत्ता जावा आणि वीरू भाऊजीसनी हुडकून आणा. ते जोपर्यंत घरात येत नाही तोवर माझ्या जीवाचा घोर नाही मिटायचा. जावा. एवढे रातचं आणि ती बी एकटं. होय, जोपर्यंत तुम्ही वीरू भाऊजीसनी हुडकून नाही आणणार तोपर्यंत मी तुम्हाला घरात नाही घ्यायची. जावा. अगं निशा, जावा म्हणलं तर. वीरू 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 कुठं आहेस रे लेकरा? ए माझा बा वीरू. वहिनी आणि हे तर ए वीरू. वहिनी वहिनी अहो एवढं रातच्याला कशाला बाहेर पडलाय तुम्ही? चला बरं घरी पडदिशी. मला माझा वीरू घावल्याशिवाय ना घरला नाही येणार. वहिनी वहिनी ऐका माझं. वहिनी ऐका माझं. वहिनी ऐका माझं. वहिनी मी तुम्हाला शब्द देतो, विरूला उडकला बेगार मी अजिबात घरी येणार नाही. चला बरं तुम्ही घरी पहिलं. माझ्या वीरूला बघितल्या बिगर माझ्या जीवाला चैन नाही पडत. मला माझा लेकरं पाहिजे. वीरू वहिनी वीरू. कुठे गेला असेल ह्यो? विरू 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 पद सोडायचं नव्हतं तर तसं सांगायचं ना. असं निघून जायची काय गरज होती विरूला? जगदीश जी इथे का असे बसलाय? का बसलोय म्हणजे? आज जी कुत्र पकडून आणलंय ना ती पळून जाऊ नये म्हणून थांबलोय. अहो त्याला तुम्ही पिंजऱ्यात आत टाकलाय की आता? आणि तुमचा टेरर बघून कोणाच्यात एवढी डेअरिंग आहे की इथून बाहेर जाईल? काल पाहिलं मी विंडो मधून, कसली आग होती तुमच्या नजरेत. ती बघून कोणी पण जागेवर खाक होईल. तुम्ही म्हणताय म्हणलं वाचणारच ना शोना मॅडम. मॅडम शोना, ओनली शोना. जगदीश जी तुम्ही आहे ना टायगर आहात, टायगर. आणि तुमची बहीण तिचं काय? रॅबिट आहे ती. म्हणजे? ससा, भित्रा ससा आहे ती. खूप घाबरली होती. मी आता इकडे येत होते ना तेव्हा मी पाहिलं ती हॉलमध्ये बसून खूप रडत होती. अंकुशरावरच गेली ती. त्याला पण ऐन मोक्याच्या क्षणी पड खायची सवय आहे. जगदीश जी तुम्ही समजवा ना पियूला.
तिला सवय नसेल ना असल्या मॅटर्सची. आम्हाला तरी कुठं होती, पण झालीच ना. नुसतं बॅनरवर झळकून काय होत नाही. राजकारणात उतरायचं असेल ना तर अंगाव आल्यावर शिंगाव पण घ्यायची सवय पाहिजे. याच 2 गोष्टी तिला तुम्ही समजावून सांगा. तुम्ही छान समजूत काढाल हो तिची. खूप पॅनिक झालीये बिचारी. जावा ना, तुम्ही तिची समजूत काढा. आता लगेच आम्ही तिकडे गेलो तर इथं कोण थांबणार? मी आहे ना इकडे. की विश्वास नाही माझ्यावर? अहो, तसं नाही. मग कसं? आय नो तुमचा खूप जीव आहे तुमच्या बहिणीवर. तुम्ही तिला समजवायला नक्की जाल ना. हा, तुम्ही थांबा इथेच, आम्ही आलो. जगदीशजी, पण तिला सांगू नका हा की मी तुम्हाला तिकडे पाठवलंय, नाहीतर खूप वाईट वाटेल बिचारीला. नाही सांगणार. पियू, झोपली नाहीस अजून? नाही. आजच्या मॅटरचं टेन्शन आलंय का तुला? आम्ही आहे ना, आम्ही असले 1000 मॅटर हँडल केलं. बघितलंस ना तू, आम्ही त्याला कसा उचलून आणला ते. गावात तुझं पहिल्यांदाच बॅनर लागलं होतं, पण त्याच्यावर त्याने शान फासले. त्याचा त्रास होतोय ना तुला, पण तू घाबरू नकोस. ह्याच्या दुप्पट त्रास देणार आम्ही त्याला. दादा सोडून दे ना. याड लागलंय का तुला? शिकारी शिकार करायला गेल्यावर शिकार न करता त्या जनावराला सोडून देतो का कधी? नाही ना. त्याला तर आम्ही ताणून ताणून मारणार. पाटलांच्या पुरीच्या बॅनरवर शान टाकले ना त्यानं, त्याला असा सोडला ना तर आमचा टेरर काय राहिला मग? राजवीरजी, 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 माय गॉड, राजवीरजी, राजवीरजी उठा, मी तुम्हाला सोडवायला आलीये. राजवीरजी, काय अवस्था केली आहे लोकांनी तुमची. माझी वॅनिटी ट्रॅक्टरला बांधून तुम्ही मला या गावात घेऊन आला होता. त्यावेळेस फिदा झाले होते मी तुमच्यावर. माझ्यासाठी टायगर आहात तुम्ही. माझ्या टायगरला असं या केफ मध्ये केज करून ठेवलंय त्यांनी. नाही बघवत तुमची ही अवस्था मला राजवीरजी. हे लुक ॲट मी, लुक ॲट मी. हे सगळं त्या अंकुशराव पाटलाच्या मुलीमुळे झालंय. हे सगळं त्या अंकुशरावच्या पोरीमुळे झालंय. तिने काय केले? हो, खोटं बोललीये ती तुमच्याशी. का असं करेल? माझ्यामुळे पिलेला तिला त्रास झालाय, माफी पण मागितली तिची. हो राजवीरजी, तिच्याबद्दल नाही बोलते मी. अंकुशराव पाटलाची मुलगी शोनाजी, तुम्ही इथं काय करताय? मला जगदीशरावांनी इथं थांबायला सांगितलंय. कशासाठी? याच्यावरती पाळत ठेवायला. बघा ना, पळून जाऊ नये म्हणून मी धरून ठेवलंय ह्याला. हे असं? ही कुठली पद्धत पकडून ठेवायची? मला जसं जमत. मग अहो, पण मग कशासाठी करताय हे? आम्ही नोकर माणसं. जगदीशरावांनी आम्हाला एखादं काम सांगितलं तर नाही कसं ना म्हणणार. ठीक आहे, सोडा त्याला. मी बघतो जगदीशरावांकडे. हे सगळं मी तुम्हाला सांगितलंय हे तुम्ही जगदीशरावांना सांगू नका. हा ठीक आहे, चला तुम्ही इथनं. मी बोलतो जगदीशरावाला. चला.